नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोबाईलवरून सोप्या पद्धतीने कसा फॉर्म भरायचा त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून फॉर्म भरता येणार आहे। नवीन पद्धत आलेली आहे, नवीन वेबसाईट आलेली आहे त्याच्यावरून। आता ॲप बंद झालेला आहे, ॲपवरती फॉर्म भरता येत नाही। तर बघा काय करायचे तुम्हाला मित्रांनो, गुगलमध्ये यायचं आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे या ठिकाणी बघा ladkibahin.maharashtra.gov.in हे टाईप केलं इथं खाली येईल पहा सर्च मध्ये, त्याच्यावरती क्लिक करायचे। पहिली जी वेबसाईट ओपन होईल बघा, लक्षात राहू द्या https://ladkibahin.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे हीच तुम्हाला ओपन करायची। बघा तुमच्या समोर अशा पद्धतीने ओपन होईल। आता काही जणांच्या मोबाईल मध्ये या ठिकाणी बघा इथं 3 डॉट्स जे दिसतात तुम्हाला इथं क्लिक करा। इथं आल्यानंतर बघा डेस्कटॉप साईट वरती जर अशा पद्धतीने क्लिक असेल तर अशा पद्धतीने ही मोठी वेबसाईट अशा पद्धतीने ओपन होईल। तर इथं टिक मार्क असेल तुमचं तर हे काढून टाकायचे तुम्हाला आणि अशा पद्धतीने ओपन झाली पाहिजे। तर बघा आता याची लास्ट डेट तुम्हाला 31 ऑगस्ट आहे फॉर्म भरायची, परंतु 14 ऑगस्ट पर्यंत तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर 17 ऑगस्टला तुम्हाला पैसे भेटणार आहेत। 14 ऑगस्ट नंतर ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होतील त्यांना मित्रांनो सप्टेंबर मध्ये पैसे जे आहेत 3 महिन्याचे एकत्रित या ठिकाणी भेटतील आणि 14 ऑगस्ट नंतरच तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर तुम्हाला 2 महिन्याचे या ठिकाणी पैसे जे आहेत 17 ऑगस्टला भेटणार आहेत। तर बघा इथं लॉग इनचं ऑप्शन आहे। आता तुम्ही जर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, रजिस्ट्रेशन नाही केलेलं तर तुम्हाला क्रिएट अकाउंट हे जे ऑप्शन आहे बघा खाली याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं आता बघा महिलेचे फुल नाव टाकायचं आहे, आधार कार्डवरती जसं आहे तसं इंग्लिशमध्ये नाव टाका, मराठीमध्ये टाकू नका। त्यांचा मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका। त्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही राहतात। समजा उदाहरण म्हणून या ठिकाणी सांगतो तुम्हाला मी, समजा पुणेमध्ये राहताय तर पुणे सिलेक्ट करा। तुमचा तालुका या ठिकाणावरून सिलेक्ट करा जो पण असेल तो, तुमचं गाव या ठिकाणावरून सिलेक्ट करायचं आहे। पूर्ण वेबसाईट व्यवस्थित चालत आहे, सर्वांनी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी बघू शकता संपूर्ण माहिती लोड देखील व्यवस्थित होत आहे। गाव सिलेक्ट केल्यानंतर बघा म्युनिसिपल कॉर्पोरेशन या ठिकाणावरून सिलेक्ट करायचं आहे। ज्या तुम्ही समजा या ठिकाणी तुमचं विलेजमध्ये आहे परंतु तुमचं ग्रामपंचायत आहे तर इथून तुम्ही ग्रामपंचायत सिलेक्ट करू शकता। तर इथं तुम्हाला बघा जे तुम्ही गाव सिलेक्ट कराल त्या पद्धतीने इथं खाली तुम्हाला येईल। जसं तुम्ही पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये आहात, या ठिकाणी आळंदी आहे, चाकण आहे, त्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी येईल। जर तुम्ही नॉट या ठिकाणी म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये राहत नसाल तर नॉट ॲप्लिकेबल वरती तुम्हाला इथं क्लिक करायचे बघा। जर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये वगैरे राहताय तर तुम्हाला या ठिकाणी महानगरपालिका या ठिकाणी नगर परिषद सिलेक्ट करायची गरज नाही, नॉट ॲप्लिकेबल करू शकतात। किंवा तुम्ही म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये राहताय किंवा या ठिकाणी नगर परिषदमध्ये राहताय तर इथं तुम्हाला सर्व ऑप्शन तुम्हाला आहेत। काउन्सिल म्हणजे नगर परिषद, तर बघा जसं तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये राहताय तर पुणे महानगरपालिका सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर वॉर्ड सिलेक्ट करायचं आहे। बघा आता तुमचं जे मतदान कार्ड आहे त्या मतदान कार्डवरती तुमचा वॉर्ड नंबर असेल किंवा वॉर्डाचं नाव असेल किंवा तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय ते तुम्हाला काय करायचं आहे, मतदान कार्डची वेबसाईट जी आहे तिथं जाऊन सर्च करायचं आहे की हा एरिया धानोरी एरिया असेल किंवा लोहगाव एरिया असेल, जसं पुण्यातलं सांगतोय मी शिवाजीनगर असेल किंवा या ठिकाणी आळंदी असेल, हा एरिया कुठल्या वॉर्डमध्ये येतो ते तुम्हाला ऑनलाईन गुगलवरती देखील पाहायला भेटेल। तर या ठिकाणावरून बघू शकता इथं जे पण लिहिलेलं आहे हे वॉर्ड तुम्हाला तुमच्या मतदान कार्डवरती देखील लिहिलेले आहेत, तो वॉर्ड तुम्हाला काय करायचं आहे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुमच्या मतदान कार्डवरती देखील तुम्हाला ऑर्ड पाहायला भेटेल बघा। त्यानंतर ऑथोराइज्ड पर्सन मग इथं काय सिलेक्ट करायचं आहे, समजा तुम्ही या ठिकाणी फक्त एक सामान्य महिला आहात, ठीक आहे, तुम्ही अंगणवाडी सेविका नाहीत, ग्रामसेवक नाहीत, ऑर्ड ऑफिसर नाहीत, सेतू सेंटर तुमचं नाहीये, तुम्ही एक सामान्य महिला, तर सर्वांनी फक्त या ठिकाणी जनरल वुमेन हे सिलेक्ट करायचं आहे। समजा याच्यामध्ये तुम्ही ग्रामसेवक आहेत आणि दुसऱ्याचे फॉर्म भरताय तर त्यांना ग्रामसेवक सिलेक्ट करायचे, किंवा तुम्ही सेतूवाले आहेत तर तुम्हाला इथून सेतू सिलेक्ट करायचे तर त्यांना 50 रुपये प्रति फॉर्म भेटणार आहेत फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर। इथं तुम्ही फक्त सामान्य महिला आहेत, या ठिकाणी सामान्य महिला म्हणून तुम्ही अर्ज भरताय तर जनरल वुमेन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। इथं टर्म्स अँड कंडिशन वरती तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे। हा कॅप्चा जो दिलेला आहे, हा कॅप्चा म्हणजे हा वरील नंबर जो दिलेला आहे बघा, हा तुम्हाला टाकून साइन अप बटनावरती इथं खाली साइन अप बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर तुमचं अकाउंट जे आहे सक्सेसफुल क्रिएट म्हणून ऑप्शन येईल बघा। आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही अकाउंट बनवता दिलेला आहे, जो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी ठेवलेला होता अकाउंट बनवताना, तो मोबाईल नंबर पासवर्ड टाकायचा आहे। हा कॅप्चा टाकून तुम्हाला काय करायचं आता लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे बघा। लॉग इन सक्सेस म्हणून अशा पद्धतीने वरी लगेच तुम्हाला येईल, तुम्ही आता लॉग इन झालेला आहात। तर आता या ठिकाणी बघा अशा पद्धतीचा हा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे। इथं बघा बाजूला तुमच्या या ठिकाणी तुमच्या उजव्या बाजूला
तीन रेषा दिलेल्या आहेत बघा, मोबाईलमध्ये तुम्हाला दिसत असतील. इथं बघू शकता ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता तुम्हाला हे इंग्लिशमध्ये दिसतंय, तुम्हाला मराठीत करायचं. इथं बघा वरती मराठीवरती क्लिक करा, संपूर्ण माहिती मराठीमध्ये येईल. इथं केलेले अर्ज, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची माहितीही दिलेली आहे. इथून लक्षात राहू द्या, इथं डेस्कटॉप साईट जी आहे या 3 डॉटवरती जाऊन इथं डेस्कटॉप साईटवरती जर तुमचं क्लिक असेल तर डेस्कटॉप साईटला काढून टाका, इथं क्लिक करायचं नाहीये. त्यामुळे अशा पद्धतीने इंटरफेस दिसला पाहिजे, पाहू शकता. तर या ठिकाणी काय करायचंय, तुम्ही जर नवीनच अर्ज तुम्हाला करायचा आहे, आता काय करायचं तुम्हाला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज याच्यावरती काय करायचे तुम्हाला क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केलं की बघा तुमच्या समोर त्या महिलेचा आधार नंबर टाकण्यासाठी ऑप्शन येईल. ज्या महिलेचा फॉर्म भरायचा आहे त्या महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा दिलेला आहे इथं नंबर दिलेले आहेत बघा 431558 अशा पद्धतीचा कॅप्चा दिलेला हा तिथं टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट आधारवरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट आधार केल्याबरोबर तुम्हाला आता OTPची गरज नाही, OTP टाकायची गरज नाही, थेट तुमच्या समोर नोंदणी अर्ज अशा पद्धतीने ओपन होईल. बघा इथं महिलेचे आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव लिहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर वडील आणि पतीचे नाव लिहायचं आहे. जर तुमचं लग्न झालेलं असेल तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, पतीचं नाव लिहायचं आहे. जर लग्न झालेलं नाही तर या ठिकाणी फक्त वडिलांचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली पहा पतीचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर महिलेचे लग्नपूर्वीचं नाव काय होतं ते देखील तुम्हाला लिहायचं आहे, जर मॅरेज झालेलं असेल तर. त्यानंतर वैवाहिक स्थिती, तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहात, घटस्फोटित आहात, निराधार आहात की परित्यक्ते आहात, हे तुम्हाला या ठिकाणावरून सिलेक्ट करायचं आहे. जर विवाहित असाल तर विवाहित सिलेक्ट करायचे. त्यानंतर खाली घ्यायचे बघा आता तुम्हाला, ठीक आहे, जन्म तारीख, दिनांक, महिना, वर्ष अशा पद्धतीने या ठिकाणावरून तुम्हाला जन्मतारीख सिलेक्ट करायची. ही कॅलेंडर तुमच्यासमोर ओपन होईल. त्यानंतर खाली पहा आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का, तर होय करायचं आहे. किंवा या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरून महाराष्ट्रामध्ये लग्न करून आलेला असाल तर तुम्ही नाही करून या ठिकाणी मग तुमचं जन्म झाल्याचं राज्य सिलेक्ट करायचे. तुम्ही कुठल्या राज्यामधून आलात ते तुम्ही या ठिकाणावरून सिलेक्ट करून घेऊ शकता. जर महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला आहे तर होय वरतीच राहून द्यायचं आहे. त्यानंतर खाली बघा आता अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि इतर माहिती तुम्हाला भरायची आहे, ज्यामध्ये बघू शकता पूर्ण पत्ता जसा आधार कार्डवरती आहे तसा सध्याचा पत्ता तुम्हाला इथं लिहायचा आहे. पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा बघू शकता या ठिकाणावरून ही यादी आहे पूर्ण सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये तालुका कुठला आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्या तालुक्यामध्ये तुमचं गाव कुठलं आहे तेही या ठिकाणावरून तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे. बघू शकता पूर्ण गावाची यादी तुमच्यासमोर डाउनलोड होईल. ज्या पण गावामधून तुम्ही असाल ते गाव या ठिकाणावरून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर बघा महानगरपालिकेमधून तुम्ही येता का, नसेल येत तर काय करायचं, लागू नाहीवरती क्लिक करायचं. जर महानगरपालिकेमधून येत आहे किंवा नगर परिषदमधून येत आहे तर त्या तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार तुम्हाला सर्व यादी दाखवेल, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर वॉर्ड देखील तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर महानगरपालिकेमधून येत आहे किंवा नगर परिषदमधून येत आहे तर कुठला वॉर्ड आहे तुमचा तोही तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मतदारसंघ बघा, आता मतदारसंघ देखील तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे. मतदारसंघामध्ये भरपूर सारी यादी तुम्हाला पाहायला भेटेल. आता मतदारसंघ तुम्हाला कसा बघायचा आहे, तुमचं जे मतदान कार्ड आहे त्याच्यावरती मतदारसंघ लिहिलेला असेल बघा, त्याच्यावरून तुम्हाला मतदारसंघ पाहायला भेटेल. तर हे यादीमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे, तुमचा डिस्ट्रिक्ट लिहिलेला असेल आणि पुढे तुमच्या मतदारसंघाचं नाव असेल बघा. तुमच्या डिस्ट्रिक्टची यादी डायरेक्टली बघायची आहे, दुसऱ्या डिस्ट्रिक्टची बघायची नाही. तर त्यानुसार हा मतदारसंघ तुम्हाला जो पण असेल तुमचा तो सिलेक्ट करून घ्यायचा या ठिकाणी. त्यानंतर खाली यायचं बघा, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या कुठल्या आर्थिक योजनेचा तुम्ही लाभ घेताय काय, जर घेत असाल तर होयवरती क्लिक करायचंय. कुठल्या योजनेचा लाभ घेताय ते इथं भरायचंय. आणि जर या ठिकाणी तुम्हाला त्याचे पैसे भेटत असतील दरमहा 1500 रुपयापेक्षा कमी असतील तर या योजनेचा लाभ घेऊ शकता. 1500 पेक्षा जास्त असतील तर याचा लाभ घेऊ शकत नाही. तर ती माहिती इथं तुम्हाला भरायची. जर घेत असाल तरच होय करायचे, अन्यथा नाही करायचे. त्यानंतर अर्जदाराचे बँक खात्याचे तपशील भरायचे. बघा हे व्यवस्थित भरा, कारण की तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. व्यवस्थित काय चुकलं या ठिकाणी तर पैसे दुसरीकडे जातील. बँकेचं पूर्ण नाव टाकायचं. आता कुठलीही बँक चालेल, कुठल्याही बँकेमध्ये खातं असेल तुमचं चालेल, फक्त त्या बँकेचा IFSC कोड असणं गरजेचं आहे. बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे. तुमच्या पासबुकवरती जसं नाव आहे तसे टाका. बँक खाते क्रमांक अकाउंट नंबर टाकायचा आहे. पुन्हा एकदा टाकून तो पुष्टी करायचा आहे बरोबर आहे का, आणि तुमचा IFSC कोड तुमच्या पासबुकवरती असेल तो इथं टाकायचा आहे. त्यानंतर आपले खाते आधारशी जोडले आहे काय, जर आपले खाते आधारशी जोडले नसेल तर आधारशी जोडून घ्या. आता बघा, ज्यांनी या ठिकाणी बँक खातं आधारशी जोडलेलं नाही त्यांचं काय करायचं, चेक करायचं. कसं चेक करायचं आहे, जी वेबसाईट आहे बघा आधार कार्डची
UIDAI याच्यावरती जायचं आहे। याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, कसं चेक करायचं त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तिथे जाऊन तुमचं आधार सीडिंग आहे का ते चेक करायचं आहे। जर ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, बँकेमध्ये जाऊन त्यांना म्हणायचं आहे की DBTचा फॉर्म द्या, जे शासनाच्या योजना येतात त्याचा आर्थिक लाभ घेण्यासाठी आधार सीडिंग करायचं आहे। आधार सीडिंग करून द्या, DBT ॲक्टिवेट करून द्या, बँकेला आधार संलग्न करून द्या, परंतु DBT देखील ॲक्टिवेट करून द्या। फक्त आधार जोडायचं नाही, DBT देखील ॲक्टिवेट तुम्हाला करून घ्यायचं आहे बँकेत जाऊन, ठीक आहे। तर इथं तुम्हाला होय नाही या ठिकाणी करायचं आहे। त्याच्यानंतर बघा आता खाली शेवटची स्टेप आहे ती म्हणजे डॉक्युमेंट अपलोडची। याच्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट अपलोड करायचे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड। आधार कार्ड तुम्ही आता JPG असेल किंवा PDF असेल कुठल्याही फॉर्मॅटमध्ये अप्लाय करू शकतात आणि 5 MB पर्यंत तुम्हाला आधार कार्ड अपलोड करता येणार आहे। इथं बघा पहिल्यांदा आहे आधार कार्डची समोरील बाजू, अपलोड वरती क्लिक करायचं आहे। आधार कार्डची समोरील बाजू तुमच्या गॅलरीमधून सिलेक्ट करायची आहे। अपलोड होतं बघा, फाईल अपलोडेड सक्सेसफुल दाखवेल तुम्हाला लगेच। त्याच्यानंतर बघा आधार कार्डची आणि इथून व्ह्यू फाईल देखील तुम्ही करू शकता, बघू शकता आधार कार्ड अशा पद्धतीने तुमच्या समोर लगेच ओपन होईल। त्यानंतर आधार कार्डची मागील बाजू अपलोड वरती क्लिक करा, डन वरती क्लिक करायचंय, बघू शकता फाईल अपलोड सक्सेसफुल झालेली आहे। 5 MB पर्यंत अपलोड करू शकतात। त्याच्यानंतर खालचं जे ऑप्शन आहे ते म्हणजे आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षाच्या पूर्वीचे मतदान ओळखपत्र यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे। इथे ही PDF फाईल देखील अपलोड करू शकतात। तर यापैकी एक कुठलंही डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला अपलोड करता येईल। PDF फाईल देखील या ठिकाणी चालेल अपलोड केली तरी। तर हे देखील तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का असं विचारले त्यांनी। जर तुमच्याकडे नाही तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड करावं लागणार आहे, त्याचं ऑप्शन आले पहा। जर होय क्लिक केलं तर रेशन कार्ड या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता, ज्यामध्ये बघा समोरील बाजूचं ऑप्शन आलंय, अपलोड वरती क्लिक करा, फाईलमध्ये जावा। याच्यामध्ये बघा तुम्ही ज्या ठिकाणी सेव्ह केलेली आहे तुमचं रेशन कार्ड ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। अपलोड झालं की बघू शकता सक्सेसफुल येईल आणि व्ह्यूचं ऑप्शन देखील येईल पहा इथं। या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने हे रेशन कार्ड अपलोड झालेलं आहे। त्यानंतर त्याची मागील बाजू देखील तुम्हाला अपलोड करायची आहे। फाईलमध्ये पुन्हा एकदा जायचं आहे, अपलोड वरती क्लिक करायचं आहे, बघू शकता मागील बाजू देखील या ठिकाणी फाईल अपलोड सक्सेसफुल झालेली आहे। त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र हस्ताक्षर करून अपलोड करायचे, बघू शकता इथून तुम्हाला डाउनलोडचं देखील ऑप्शन आहे। याच्यावरती क्लिक केलं की तुमच्या समोर बघू शकता हमीपत्र डाउनलोड होणार आहे। तर ते हमीपत्र डाउनलोड करायचे, त्याची प्रिंट काढायची, सर्व जे त्या ठिकाणी रकाने दिलेले आहेत, चौकोन दिलेले त्यावरती टिक मार्क करायचं आहे, तुमची खाली सही, नाव, स्थळ आणि दिनांक टाकायचे आणि त्याला स्कॅन करून अपलोड वरती क्लिक करायचे। त्याची फाईल ज्या ठिकाणी तुम्ही सेव्ह केलेली ती ओपन करून घ्यायची। बघा अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर या ठिकाणी अपलोड सक्सेसफुल होईल, अशा पद्धतीने अपलोड होईल लगेच बघू शकता। आणि इथं तुम्हाला व्ह्यू फाईलचं ऑप्शन देखील आहे, बघू शकता हे हमीपत्र तुमच्या समोर ओपन झालेलं आहे, अपलोड केलेलं, अशा पद्धतीने अपलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली बघा अर्जदाराचा फोटो तुम्ही मोबाईलमधून देखील अपलोड करू शकतात किंवा इथं कॅमेऱ्याचं देखील ऑप्शन आहे, बघा कॅमेऱ्याचं ऑप्शन बाजूला आहे आणि बाजूला अपलोडचं ऑप्शन आहे। लाईव्ह फोटोही इथं काढता येणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मोबाईलमधलाही अपलोड करता येईल। जसं की लाईव्ह फोटो काढायचा तर कॅमेऱ्यावरती क्लिक करा, इथं बघा त्यांना परमिशन द्यायचे, अलाउवरती क्लिक करायचं। दिस साईट कॅन टेक आस्क फॉर यू परमिशन, तर या ठिकाणी ट्राय अगेन करा, अलाउ करा। या ठिकाणी काय म्हणतंय क्लोज एनी बबल्स और ओव्हरलेस फ्रॉम द ॲप्स देन ट्राय अगेन। तर याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो या मोबाईलमध्ये, परंतु तुमच्या मोबाईलमध्ये असा प्रॉब्लेम येणार नाही। कॅमेरा तुमचा फ्रंट कॅमेरा चांगला असेल तर फक्त तुम्हाला अलाउ करायचं आहे, इथं तुमचा फोटो कॅप्चर होऊन जाईल। बघा कॅप्चर फोटो झालेला आहे, कॅप्चर अगेनचा ऑप्शन आहे, परत करू शकता, अलाउ करू शकता तुम्ही अजून। अशा पद्धतीने या ठिकाणाहून कॅप्चर फोटो झालेला बघू शकता, हा अशा पद्धतीने अपलोड करता येईल। किंवा डायरेक्टली तुमच्या मोबाईलमध्ये जर असेल तर अपलोड वरती क्लिक करा, या ठिकाणी जो फोटो आहे तुमचा तो सिलेक्ट करा, डन वरती क्लिक करा, तुमच्या समोर फाईल अपलोड सक्सेसफुल होईल। असं देखील अपलोड केलं तरी चालेल। व्ह्यू वरती क्लिक करा, बघू शकता फोटो अपलोड झालेला आहे। तर हे संपूर्ण झालेलं आहे मित्रांनो, सर्व डॉक्युमेंट भरून झालेले आहेत, सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी भरून झालेले आहेत। तुम्हाला वाटते की बाबा याच्यामध्ये काय अजून मला बदल करायचा आहे किंवा मला ह्या फॉर्ममध्ये नंतर फॉर्म भरायचा आहे, आज फॉर्म नाही भरायचा, तुम्हाला काय करायचं आहे सेव्ह ॲज ड्राफ्टचं ऑप्शन आहे बघा खाली, तुमचा फॉर्म सेव्ह करून ठेवायचा आहे। म्हणजे तुम्ही आत्ता भरलेली माहिती तुमची वेस्ट जाणार नाही, संपूर्ण फॉर्म सेव्ह झाला आहे बघा, ड्राफ्ट अपडेटेड झालेला आहे। आता तुम्हाला काही दिवसांनी वाटतं की बाबा याच्यामध्ये मला आता चेंजेस करायचे, तर इथं तुम्ही काय करायचं आहे, जसं की बघा आता मुखपृष्ठावरती आलात तुम्ही, ठीक आहे, हे मुखपृष्ठ आहे याचं, या ठिकाणी बघा तीन रेषा असतील तुमच्या उजव्या बाजूला, तर याच्यामध्ये बघा यापूर्वी केलेल्या अर्जावरती क्लिक करायचे। तुमच्या समोर अशा पद्धतीने हा सेव्ह केलेला फॉर्म तुमचा ओपन होईल। इथं बघा ॲक्शनचा ऑप्शन आहे,
इथं पाहण्यासाठी ऑप्शन आहे, हा तुम्ही फॉर्म भरलेला तुम्ही ड्राफ्ट सेव्ह केलेला अशा पद्धतीने पाहू शकतात. या ठिकाणी बघू शकतात हा फॉर्म. त्याच्यानंतर तुम्हाला जर याच्यामध्ये आता फॉर्म पूर्ण तुम्हाला भरायचा आहे, काय एडिट करून सबमिट करायचं आहे आता, तर या पेनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर पुन्हा एकदा फॉर्म अशा पद्धतीने ओपन होईल बघा या ठिकाणी, आणि तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्ही भरलेली असेल. आता तुमची सर्व माहिती भरून झालेली आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, माहिती साठवावरती क्लिक करायचं आहे. तर याच्यामध्ये काय म्हटले त्यांनी, प्लीज चेक ऑल फील्ड्स, म्हणजे कुठं काय राहिलंय का भरायचं ते तुम्हाला काय करायचं आहे, चेक करून घ्यायचं आहे. मी माहिती साठवल्यानंतर तुम्हाला मुखपृष्ठावरती यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा 3 रेषा आहेत, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन मेड किंवा या ठिकाणी मराठी लँग्वेज केली तुम्ही, तर तुम्हाला या ठिकाणी केलेले अर्जचे ऑप्शन आहे बघा, यापूर्वी केलेले अर्ज, याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल, नाव दिसेल, ॲप्लिकेशन स्टेटस देखील या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे, बघू शकता. आणि या ठिकाणी जे डोळ्याचं चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हा तुमचा पूर्ण फॉर्म जो आहे अशा पद्धतीने पाहू शकतात. या ठिकाणावरून तुम्ही काय काय डॉक्युमेंट अपलोड केलेले ते सर्व पाहू शकतात. इथं टिप्पण्या म्हणजे रिमार्क्स पाहू शकतात, फॉर्म रिजेक्ट झाला, अप्रूव्ह झालाय ते देखील पाहू शकतात. तर अशा पद्धतीने पूर्णपणे मोबाईलमधनं तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तो भरू शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेटसाठी. धन्यवाद.